सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या 111 जागांची भरती केली जाणार आहे, परंतु या पदभरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक एका पदाला 1 कोटी रुपयांचा भाव फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे प्राध्यापक भरतीमध्ये कोट्यावधींचा आर्थिक गैरव्यवहार होतोय का हे बघावं लागणार आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी। ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 111 प्राध्यापकांची भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। उमेदवारांना या ठिकाणी माहिती भरता येत नसल्यामुळे 5 मे पर्यंत मुदत दिली होती। काल ती मुदत संपली। नेमकी या प्राध्यापक भरतीमध्ये काय घोटाळा झालेला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष समितीचे राहुल ससने आहेत, ज्यांनी स्वतःही उमेदवारी केलेली आहे। NDTV मराठीमध्ये आपलं स्वागत। काय नेमकी अडचण आहे या प्राध्यापक भरतीमध्ये? जय भीम। मी राहुल ससाणे। विद्यापीठाने जे 111 ची जाहिरात काढलेली आहे त्याच्यामध्ये मी उमेदवार आहे स्वतः। आता ATR भरण्यासाठी विद्यापीठाने 5 तारीख दिली होती, त्याची मुदत काल संपली। आमची मागणी अशी आहे की विद्यापीठाने 1 महिन्याची मुदतवाढ दिली पाहिजे। संदर्भात तुम्ही UGC किंवा राजभवनला काही पत्र लिहिलेलं आहे? आम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आम्ही राज्यपाल महोदयांना तसेच राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना लेखी पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्या लेखी पत्र व्यवहाराद्वारे आम्ही त्यांना स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने विद्यापीठ प्रशासन आपल्या अधिकारांचा गैरवापर करून या ठिकाणी प्राध्यापक भरतीमध्ये घोटाळा नव्हे तर महाघोटाळा करण्याचं काम करत आहे। तर माननीय राज्यपालांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावरती लक्ष घालून याच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे। यामध्ये एक आणखी एक नियम आहे, ज्यात PhD ला 17 मार्क आहेत आणि नेट सेटला 5च मार्क आहेत, त्यामुळे हजारो विद्यार्थी यापासून वंचित राहणार आहे। या संदर्भात सांगा। हो सर, आता 11 फेब्रुवारीला शासनाने 2026 साली एक नवीन GR काढलेला आहे आणि ह्या GR नुसार जो APS स्कोर असतो त्या स्कोअरमध्ये उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी तो स्कोर असतो, पण मुळात PhD आणि नेट सेटला म्हणजे पर्याय म्हणून त्यामध्ये कुठलाही भेदभाव केला जात नव्हता। पण हल्ली काय झालेलं आहे तर नेट सेट ह्या उमेदवारावरती अन्याय होणार आहे आपल्याला असं दिसून येतं। कारण जे PhD धारक उमेदवार आहेत त्यांना 17 मार्क हे अतिरिक्त दिले जाणार आहेत, त्यामुळे जे नेट सेट धारक उमेदवार आहेत हे स्पर्धेतून बाहेर पडणार। राज्यातले किती प्राध्यापक जे भावी प्राध्यापक आहेत ते यातून वंचित राहू शकतात? सर, हजारो प्राध्यापक आहेत जे की ह्याच्यापासून वंचित राहू शकतात। म्हणजे त्यांच्या चालक आणि विद्यापीठातले अधिकारी राईट ह्यांचं वर्चस्व राहील आणि ह्याच्यातून सर्वसामान्य गरीब कुटुंबातला कष्टकरी कुटुंबातला जो उमेदवार आहे तो डावलला जाईल असं आम्हाला वाटतं सर। तर आपण पाहिलं की या ठिकाणी प्राध्यापक भरतीसाठी जवळपास 95 लाख ते 1 कोटीचा भाव फुटल्याची आरोप या उमेदवारांनी केलेला आणि ही जी प्राध्यापक भरती प्रक्रिया आहे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।